ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. ऑपरेशन सिंदूरवर वायुदलाचं स्पष्टीकरण. पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण शहरात अतिक्रमणाची कारवाई. अनेक भागातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा. पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक आणि वैशाली हॉटेलवर देखील खरं तर महानगरपालिकेनं बुलडोजर चालवलंय. वर्धा जिल्ह्यात 4.31 लाख हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन. बोगस बियाणांच्या नियंत्रणासाठी 9 भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे. तर कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना. महाराष्ट्रातील आरटीओ सीमा चौकी लवकरच बंद होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर परिवहन विभागाकडून प्रशासकीय त्रुटी दूर. परिवहन विभागाचा सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर. पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने 5 ते 6 दुचाकींना उडवलं. मद्यप्राशन करत कार चालकानं वाहनांना धडक दिलीय. पोलीस स्टेशनमध्ये कार चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारा लोणंद मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या माजलगावात बोगस दानपत्र तयार करून शासकीय जमीन विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तर नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.